उल्हासनगर वासियांना आणि उल्हासनगरच्या आजूबाजूची शहरं असतील किंवा जवळपासची गावं असतील, या गावांना आता एक मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते लवकरच मिळणार आहे. काही दिवसातच या हॉस्पिटलचं उद्घाटन होऊन लोकांच्या सेवे करता येणार आहे. अशा पद्धतीनं अद्ययावत आणि सुसज्ज अशी यंत्रणा जी आहे, यंत्रणेनं संपूर्णपणे हे हॉस्पिटल जे आहे ते तयार झालेलं आहे. आपल्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहेत. मी स्वतः आपण इथे आधी आलो होतो ज्यावेळी हॉस्पिटल हे साधं होतं आणि तुम्ही इथले हॉस्पिटल याचं कायापालट करण्याकरता वारंवार तत्कालीन मुख्यमंत्री असतील किंवा आत्ताचे मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मागणी करत होता आणि शेवटी ते हॉस्पिटल जे आहे ते तयार झाले. उल्हासनगरमध्ये पहिल्यांदाच इतकं सुसज्ज असं हॉस्पिटल या ठिकाणी तयार होतं. हे 190 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आपण पाहत असाल की आता आपण ICUमध्ये उभे आहोत आणि ICUमध्ये ज्या सुविधा आहेत म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील लाजवेल अशा सुविधा ज्या आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. आपण जर पाहत असाल की या बेडची जी क्वालिटी आहे त्या बेडच्या क्वालिटीवरून आपल्याला कळत असेल की कशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत. ह्या उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे आणि पहिल्यांदा कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल कुठल्याही कॉर्पोरेशन मी फक्त मध्ये थांबवतो. सुरुवातीला मी जेव्हा पाहिलं तर एक खाजगी हॉस्पिटल वाटलं, कारण का या अशा पद्धतीच्या ज्या सुविधा आहेत त्या सरकारी हॉस्पिटल कधी मिळत नाहीत आणि आता हे सगळे इक्विपमेंट्स नेमके काय काय आहेत? या ठिकाणी आपण ICUमध्ये आहोत. ICUमध्ये त्या ठिकाणी व्हेंटिलेटर आहे, त्यामध्ये SPO मॉनिटर जे आहेत या सगळ्या मॉनिटर आहेत, ऑक्सिजनच्या मशीन्स असतील या ठिकाणी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ICUमध्ये आहेत आणि लोकांना क्वालिटेटिव्ह केअर जे आहे हे आपण देण्यासाठी जे आहे ह्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि आपण कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, फोर्टिसमध्ये गेलो, त्या ठिकाणी HNमध्ये गेलो, त्या ठिकाणी आपण ज्युपिटरमध्ये गेलो, तर ज्या सुविधा त्या हॉस्पिटल्समध्ये आहेत तशाच प्रकारच्या सुविधा ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला या हॉस्पिटलमध्ये लोकांना द्यायच्या आहेत. हे आपण जे आहे हे PPP तत्वावरती हॉस्पिटल जे आहे ते या ठिकाणी उभं करतोय. हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल आहे आणि याच्यामध्ये कुठलाही नागरिक जो आहे तो उल्हासनगर असेल, उल्हासनगरच्या परिसराला लागून मारळ, वराप, कांबा आहे, या सगळ्या लोकांना जो आहे तो या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. आणि कुठलाही रुग्ण कुठलाही आजार घेऊन जो आहे तो या ठिकाणी फक्त रेशन कार्ड त्यांनी आणायचं, रेशन कार्ड दाखवायचं, त्याला कुठला बिल येणार नाही, काहीच येणार नाही. पूर्णपणे मोफत सुविधा जी आहे. फक्त या ठिकाणी ब्लड टेस्ट किंवा एक्सरे एवढ्याच गोष्टी सीमित नाही. या ठिकाणी MRI असेल, CT असेल आणि ह्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटीमध्ये सुपर मेजर ऑपरेशन्स असतील. हे ऑपरेशन्स देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. असंच हॉस्पिटल जे आहे ते आपण ठाण्यामध्ये मातोश्री गंगूबाई हॉस्पिटल ते आपण त्या ठिकाणी चालू केलं. ते हॉस्पिटल छोटं होतं पण त्याच्या मनामध्ये जे आहे त्याच्या हे कम्पॅरिझनमध्ये हे हॉस्पिटल मोठं आहे. 190 बेडचं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर असं वाटणार नाही की लोकांना की आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी सुविधा म्हणजे ट्रीटमेंट घेतोय करून. तर एक काळ आपण सगळ्यांनी पाहिला, कोविडचा काळ असेल, त्या काळामध्ये हॉस्पिटल्समध्ये बेड्स असतील किंवा हॉस्पिटल्स उपलब्ध नव्हती आणि हा काळ पुन्हा येणार नाही असा किंवा येऊ नये तसा काळ, पण तसा काळ आला तर त्या संपूर्ण काळाला तोंड देण्याकरता हॉस्पिटल तयार आहे. नक्कीच आता हे हॉस्पिटल एकदम पूर्ण रेडी आहे, पण मला वाटत नाही की अशी कुठे गरज त्या ठिकाणी पडेल. आणि आपण जर पाहत असाल की या कल्याण लोकसभेमध्ये विविध आपण हॉस्पिटल्स जे आहेत या ठिकाणी तयार केले कोविडच्या काळामध्ये देखील आणि कोविडच्या काळानंतर असे परमनंट हॉस्पिटल्स जे आहेत या ठिकाणी आपण तयार करतोय. हे हॉस्पिटल तर तयार आता झालेलं आहे. त्याचं लोकार्पण काही दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होईल आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज कोणी विचार केला नव्हता की अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर होईल. मी आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या पाठपुराव्याने जो आहे तो त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्याचे ॲडमिशन या वर्षीचे ॲडमिशन देखील आम्ही यावर्षी करणार आहोत. म्हणजे हॉस्पिटलसोबत मेडिकल कॉलेज देखील आहे. एक आणखीन प्रश्न आहे की साधारणपणे कल्याण डोंबिवली असेल किंवा उल्हासनगर अंबरनाथ पट्टा असेल या लोकांना काही मेजर ऑपरेशन करत असेल किंवा मेजर काही घटना घडत असेल तर त्यांना ठाणे किंवा मुंबईशिवाय पर्याय नव्हता. मग ती जागा जी आहे ती भरून काढली जाईल. नक्कीच आता एवढे मोठ्या फॅसिलिटीज या ठिकाणी उभे राहत आहेत. तुम्हाला अजून एक मी सांगतो की डोंबिवलीमध्ये जिथे सुतिकागृह होतं तिथे आम्ही कॅन्सर हॉस्पिटल करतोय.
तेही 200 बेडपेक्षा जास्तच क्षमतेचं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी मॅटर्निटी पण करतोय आणि आपलं कॅन्सर हॉस्पिटल पण करतो. म्हणजे ज्या कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायसाठी आपल्याला टाटाला जावं लागायचं ती आपल्या शहरामध्ये आपल्याला मिळते. ठाण्यामध्ये देखील सिव्हिल हॉस्पिटलच्या इथे देखील आपण मोठं हॉस्पिटल जे आहे ते ग्लोबल आहे त्या ठिकाणी, त्याचं कन्व्हर्जन आपण करतोय. तर अशी मोठी हॉस्पिटल जे आहेत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या MMR रिजनमध्ये त्याची कामं जी आहेत ही पूर्णत्वास जात आहेत. एक काळ होता जिथे आपल्याला हॉस्पिटल्स नव्हती, पण आज आपण त्याचे साक्षीदार आहोत की हॉस्पिटल बनून तयार आहे. त्याचं लोकार्पण होईल. आता लोकांना त्याचा सुविधा त्या ठिकाणी मिळेल. आपला दवाखाना आपण सुरू केला जिथे जिथे गरज होती त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आता आमचं सेंट्रल हॉस्पिटल आहे, त्याची देखील रिनोव्हेशन काही दिवसांमध्ये आपण, काही महिन्यांमध्ये आपण चालू करू. त्याचबरोबर कामगारांसाठी एक हॉस्पिटल मी मंजूर करून आणलं होतं, ESIC 100 कोटी केंद्राकडून. ते हॉस्पिटल आज बनून जे आहे ते आज तयार होतं आहे. आमचं डेडलाईन आहे की मार्चमध्ये जे आहे ते हॉस्पिटल जे आहे हे पूर्ण त्या ठिकाणी उभं राहील आणि ते ॲडिशनल 100 बेड जे आहेत ते लोकांच्या सेवेमध्ये येतील आणि त्याला एक्सपान्शन करायला देखील आम्हाला स्कोप आहे. त्याच्यामध्ये 100चं डबल करायचं. खरं तर मूलभूत सुविधा यामध्ये लोकांच्या अनेक सुविधा आहेत, पण सर्वात महत्त्वाची सुविधा ती म्हणजे कोविडच्या काळानंतर जी झालेली आहे ती म्हणजे आरोग्याची सुविधा. आणि अशा पद्धतीनं मग अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली, ठाणे या सर्व शहरांमध्ये हॉस्पिटल्स तयार होत आहेत. मोठमोठ्या बेडशी हॉस्पिटल तयार होत आहेत. यावरूनच लक्षात येतं आहे की इथली आरोग्य व्यवस्था जी आहे ती आता व्हेंटिलेटरवर नसून आरोग्य व्यवस्था जी आहे ती तंदुरुस्त झालेली आहे. आणि अशा पद्धतीने जर हॉस्पिटल्स लोकांना मिळाली किंवा असे उपचार जर मिळाले तर नक्कीच लोकांना याचा भरपूर फायदा होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर.